नमस्कार, चला बनवूया कोणतेही वाटण न करता शेवग्याच्या शेंगाची सुकी भाजी. त्यासाठी शेंगा चिरून त्यावरची साल काढून घ्यायची. कढईमध्ये 2 चमचे तेल गरम करून जिरं, मोहरी, कढीपत्त्याची फोडणी करायची. एक मोठ्या आकाराचा कांदा बारीक चिरून टाकायचा. कांदा छान लाल झाला की आलं, लसूण, कोथिंबीर ठेचून टाकायची. लसूण सुद्धा छान लाल होईपर्यंत परतून घ्यायचा. त्यानंतर एक मोठ्या आकाराचा टोमॅटो बारीक चिरून टाकायचा. चवीनुसार मीठ टाकून टोमॅटो छान मऊ होईपर्यंत परतून घ्यायचा. त्यानंतर काळं तिखट, बेडगी मिरची पावडर, हळद, धनिया पावडर, गरम मसाला टाकून सर्व मसाले एकजीव होईपर्यंत परतून घ्यायचे. त्यानंतर चिरलेल्या सर्व शेंगा टाकायच्या. व्यवस्थित परतून घ्यायचं. परतून झाल्यानंतर 1 ग्लास गरम पाणी टाकायचं. झाकण लावून मिडियम गॅसवरती 5 ते 7 मिनिट शेंगा व्यवस्थित शिजवून घ्यायच्या. अधूनमधून 1-2 वेळा झाकण काढून शेंगा परतून घ्यायचं. शेंगा शिजल्यानंतर 2 चमचे भाजलेल्या शेंगदाण्याचा कूट टाकायचा. थोडीशी कोथिंबीर टाकायची. तयार आहे झटपट शेवग्याच्या शेंगाची चविष्ट भाजी. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर